गेल्या काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता। तेव्हा नारायण मूर्तींवरती अनेकांनी टीका केली होती। आता नारायण मूर्तींची इन्फोसिस कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकलीये, कारण इन्फोसिस कंपनीनं कर्नाटक मधील म्हैसूर येथील कॅम्पस मधील 400 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना अचानक एकाच वेळी कामावरून काढून टाकले। त्यामुळे या कामगारांवरती आणि त्यांच्या कुटुंबावरती आर्थिक संकट ओढावले। त्यामुळे इन्फोसिसनं अचानक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। मग नेमकं इन्फोसिस मध्ये काय घडलंय याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। गेल्या आठवड्यामध्ये एकाच दिवशी इन्फोसिसनं त्यांच्या म्हैसूरच्या कॅम्पस मधील तब्बल 400 कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकलं। केवळ या कर्मचाऱ्यांना काढूनच टाकलं नाही, तर त्याच दिवशी तेथील परिसरातून बाहेर जाण्यास देखील सांगितलं। त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधून बंगळुरूमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः इन्फोसिस कॅम्पसच्या बाहेर रस्त्याच्या कडेलाच रात्र काढावी लागली। या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। कंपनीनं 400 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचं कारण सांगितलं की प्रशिक्षणार्थींच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते। यासाठी मूल्यांकन चाचणी घेतली जाते। त्यासाठी कामगार 3 वेळा प्रयत्न करू शकतात, परंतु हे कर्मचारी 3 प्रयत्न करूनही उत्तीर्ण न झाल्यानं त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे आणि याआधी तसा करारही या कामगारांशी केला होता। तसेच ही प्रक्रिया 2 दशकांपेक्षा जास्त काळापासून अस्तित्वात आहे आणि याचा हेतू आमच्या ग्राहकांसाठी उच्च दर्जाची प्रतिभा उपलब्धता सुनिश्चित करून देणं हा आहे, असं देखील इन्फोसिसनं स्पष्ट केलंय। परंतु काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर काही वृत्तपत्रांना माहिती दिली आहे की 2024च्या बॅचसाठी पात्रता निकष अतिशय कठोर लावले आहेत। तसेच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांनी आधीच त्यांना बजावलं होतं की ही एक कठीण परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये अनेक जण उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत। तसेच उत्तीर्णतेचा निकष 50% 65% करण्यात आल्याची माहिती समोर येते। अभ्यासक्रमाचा देखील मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला होता। त्यामुळे अशा मूल्यांकन चाचणीत उत्तीर्ण होणं खूप कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे हे सगळं कंपनीनं जाणीवपूर्वक केल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे। एका संघटनेनं तर दावा केलाय की इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी शेवटच्या दिवशी बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते। त्यामुळे इन्फोसिसचं हे कर्मचाऱ्यांशी वागणं अनैतिक आहे, असं देखील म्हटलं जाते। त्यामुळे इन्फोसिस कंपनीच्या या वागणुकीमुळे कंपनीवर टीका होतीये। आता केंद्रीय कामगार मंत्रालयानं या प्रकरणाची दखल घेतली असून कर्नाटक कामगार विभागाला इन्फोसिसच्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीबाबतचा वाद सोडवण्यासाठी तातडीची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। आता कर्नाटकच्या कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी बंगळूर आणि म्हैसूर मधील इन्फोसिसच्या कॅम्पसला भेट दिली आहे। आता लवकरच स्पष्ट होईल की नेमकं इन्फोसिस कंपनीत काय घडलं, ज्यामुळे एकाच सोबत 400 कर्मचाऱ्यांना का काढण्यात आलं। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।